चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आयुर्वेदिक सत्य. माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि दादा, कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? आपण आरशात पाहतो तेव्हा सर्वात आधी आपली नजर चेहऱ्याच्या सौंदर्यावर नाही तर दाग दाग धब्बे, पिगमेंटेशन आणि काळ्या खुणांवर जाते. चेहरा स्वच्छ असतो तरी सुद्धा कपाळावर, गालावर किंवा ओठाच्या आसपास कुठेतरी काळी छटा साचल्यासारखी दिसते. आपण क्रीम बदलतो, फेशियल करून घेतो, महागडी उत्पादने वापरतो, पण तरीही फरक काहीच दिसत नाही. मैत्रिणींनो, आयुर्वेद सांगतं, चेहऱ्यावरील पिगमेंटेशन ही त्वचेची आजारपणाची गोष्ट नाही, तर ती शरीराच्या आत चाललेल्या असंतुलनाची खूण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पिगमेंटेशन होण्याची खरी कारणं आणि अशी प्राचीन आयुर्वेदिक उपाययोजना ज्या फक्त वरून नाही तर मुळापासून परिणाम करतात. तर पिगमेंटेशन का होते ते आपण पाहूया. आयुर्वेदानुसार पिगमेंटेशन होण्यामागे मुख्य कारण असते पित्तदोष बिघडणे. जेव्हा शरीरात जास्त उष्णता निर्माण होते तेव्हा लिव्हर नीट काम करत नाही, रक्त अशुद्ध होतं, पोट नियमित साफ होत नाही, ताणतणाव वाढतो, झोप कमी होते. तेव्हा त्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवर दिसू लागतो. म्हणूनच फक्त क्रीम लावून डाग जात नाहीत जोपर्यंत शरीराच्या आतली घाण साफ होत नाही. उपाय नंबर 1, सकाळचं आयुर्वेदिक पाणी. नीम पानाचं पाणी. आठवड्यातून 3 दिवस 3 ते 4 कोवळी नीमची पानं रात्री पाण्यात टाका. सकाळी ते पाणी गाळून प्या. हे पाणी रक्ताची खोलवर सफाई करतं. पिंपल्स, पिगमेंटेशन आणि ॲलर्जी कमी करायला मदत करतं. आयुर्वेद म्हणतो, शुद्ध रक्त म्हणजेच निर्मळ त्वचा. उपाय नंबर 2, पोट साफ असेल तर सौंदर्य टिकतं. जर कब्ज असेल, गॅस असेल, पोट रोज साफ होत नसेल तर चेहऱ्यावर दाग येणं अटळ आहे. रात्री झोपण्याआधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाणी किंवा दुधासोबत घ्या. हे शरीराची डीप क्लिनिंग करतं आणि सौंदर्य मुळापासून सुधारतं. उपाय नंबर 3, हळद आणि चंदनाचा लेप. प्राचीन काळी राण्या आणि गृहिणी चेहऱ्यावर हाच लेप लावत असत. लेप बनवण्याची पद्धत: 1 चमचा शुद्ध चंदन पावडर, चिमूटभर कच्ची हळद, गुलाब पाणी किंवा दूध. आठवड्यातून 3 वेळा 20 मिनिटं लावा. हा लेप पिगमेंटेशन हलकं करतो, त्वचेला थंडावा देतो आणि रंगत खुलवतो. उपाय नंबर 4, नाभीमध्ये तेल. हे विसरलेलं आयुर्वेदिक रहस्य. रात्री झोपण्याआधी नाभीत जर 2-3 थेंब बदाम तेल किंवा नारळ तेल टाका. नाभी हे शरीराचं ऊर्जा केंद्र आहे. हे हॉर्मोन्स संतुलित करतं, त्वचेचा कोरडेपणा आणि काळेपणा कमी करतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणतं. सलग 21 दिवस हा उपाय करा. नंबर 5, उन्हापासून संरक्षण. आयुर्वेद सांगतं, उन्हात बाहेर जाण्याआधी चेहऱ्यावर ॲलोवेरा जेल लावा आणि त्यात 2 थेंब गुलाब पाणी मिसळा. हे नैसर्गिक सनस्क्रीनसारखं काम करतं आणि नवीन पिगमेंटेशन होऊ देत नाही. नंबर 6, आहार तसंच रूप. काय टाळावं? जास्त तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, पॅकेज फूड, चहा, कॉफी आणि काय खावं तर बीट, डाळिंब, आवळा, नारळ पाणी, हिरव्या पालेभाज्या. आयुर्वेद सांगतो, जे रक्त थंड करतं तेच दाग मिटवतं. उपाय नंबर 7, मनाची उष्णताही कारणीभूत असते. अतिरिक्त राग, चिडचिड, चिंता हे सगळं पित्त वाढवतं. दररोज 5 मिनिटं खोल श्वास आणि 2 मिनिटं शीतली प्राणायाम करा. मन शांत झालं की चेहराही आपोआप स्वच्छ दिसू लागतो. उपाय नंबर 8, धने बी पाणी. रात्री 1 चमचा साबूत धने 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून प्या. धने पित्त शांत करतात, शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढतं आणि रक्त शुद्ध करतं. नियमित या सेवनाने पिगमेंटेशन हळूहळू कमी होतं.
उपाय नंबर 9, गुलकंद. आतल्या उष्णतेवर उपाय. दररोज सकाळी किंवा दुपारी 1 चमचा शुद्ध गुलकंद घ्या. हे पोट, मेंदू आणि लिव्हर तिन्हींना थंडावा देतं. ज्यांना तोंडात फोड, ॲसिडिटी आणि चेहऱ्यावर डाग असतात त्यांच्यासाठी गुलकंद खूपच फायदेशीर आहे. उपाय नंबर 10, चंदन जल. चेहरा धुणे. रात्री चंदनाची काडी पाण्यात घालून ठेवा. सकाळी त्याच चंदन पाण्याने म्हणजे जलाने चेहरा धुवा. हे त्वचेला थंडावा देतं, जळजळ कमी करतं आणि पिगमेंटेशन हलकं करायला मदत करतं. उपाय नंबर 11, तिळाच्या तेलाची मालिश. आठवड्यातून 2दा कोमट तिळाच्या तेलाने चेहरा आणि मान हलक्या हाताने मालिश करा. तिळाचं तेल पित्त संतुलित करतं आणि त्वचेला खोलवर पोषण देतं. यामुळे कोरडेपणा, काळेपणा आणि डाग कमी होतात. उपाय नंबर 12, दुपारच्या उन्हापासून दूर राहा. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेतलं ऊन पित्त सर्वाधिक वाढवतं. या वेळेत बाहेर जाणं टाळा किंवा चेहरा सुती कापडाने झाका. ही छोटी सवय नवीन पिगमेंटेशन होण्यापासून वाचवते. तर मैत्रिणींनो, शेवटचं आणि मनापासून सांगायचंय, चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कोणतीही शिक्षा नाही ना कोणतं अभिशाप. तो आपल्या शरीराचा एक संदेश आहे. थांब आणि विचार कर, आपण स्वतःशी कसं वागत आहोत. जेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, आपल्या गरजा मागे टाकतो, तेव्हा शरीर हळूहळू बोलू लागतं. चेहऱ्यावर दिसणारा बदल तोच त्या संवादाचा एक भाग आहे. फक्त क्रीम बदलणं सोडा आणि आयुर्वेदाच्या मुळाशी जा. वरवर उपाय शोधण्यापेक्षा आपली जीवनशैली, विचार आणि सवयी समजून घ्या. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण संयमाने आणि विश्वासाने स्वतःला वेळ देतो. जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कदाचित तुम्हाला स्वतःची ओळख पटली असेल आणि हीच ओळख बदलाची सुरुवात असते. म्हणून हे नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला नैसर्गिकरित्या बरी करेन. कारण जेव्हा माणूस स्वतःच्या बाजूने उभा राहतो तेव्हा अर्धा संघर्ष तिथेच संपतो. ही माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.